आज आपण बघणार आहोत देवाऱ्यातल्या उतरंडीची संपूर्ण माहिती। उतरंडीची प्राणप्रतिष्ठा पौर्णिमेला करावी। उतरण 5 किंवा 7 कुंभांची असते। तर मैत्रिणींनो, माझ्याकडे जी उतरंड आहे ती आहे पितळेची। तर ही आहे 5 राशींची उतरण, म्हणजे 5 प्रकारचे धान्य तुम्ही ह्यामध्ये भरू शकता। तर मी घेतले आहेत गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, धणे आणि ज्वारी। तर प्रथम आपण चंदन व हळदी कुंकवाने त्यांची पूजा करून घ्यायची आहे। तर सर्वात मोठ्या कुंभामध्ये आपण धान्य साठा यासाठी गहू भरून घेणार आहे। त्यानंतरच्या कुंभामध्ये समृद्धीसाठी तांदूळ भरून घेणार आहे। तिसऱ्या कुंभामध्ये ज्वारी भरून घेणार आहे। चौथ्या कुंभामध्ये हरभऱ्याची डाळ व 5व्या कुंभामध्ये संपत्तीसाठी धणे भरून घेणार आहे। या सर्व कुंभांवर महालक्ष्मीची कृपादृष्टी पडावी म्हणून देवाऱ्यात उतरण ठेवावी। पौर्णिमा हा महालक्ष्मीचा दिवस आहे। या दिवशी उतरंडीची पंचोपचारी पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही, अखंड लक्ष्मी कृपा प्राप्त होते। घरातला कुठलाही कुंभ रित्या राहू नये म्हणून देवाकडे केलेले साकडं म्हणजे उतरण। कुंभ तो जलकुंभ असेल किंवा धान्य कुंभ असेल, दोन्हींची घरात भरभराट व्हावी यासाठी देवघरामध्ये उतरण ठेवण्याची प्रथा आहे। त्यामुळे प्रत्येक घरात उतरण ही असलीच पाहिजे।